ठीक आहे. इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट, तुमच्याकडे जे पण पुस्तक असेल ते ऍक्टचं पुस्तक ओपन करा, त्यातनं इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट ओपन करा आणि मी जे सांगतोय त्या गोष्टी तुमच्या पुस्तकात हायलाईट करा. त्यानंतर बेर ऍक्ट मध्येही त्या गोष्टी तुम्ही एकदा डोळ्याखालून घाला. त्यानंतर आपला ऍक्ट डिस्कस करायचा झाल्यानंतर तुम्ही स्वतः त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन स्वतः सोडवायचे आणि त्यातलं काही येत नसेल तर उद्या तुम्ही मला लेक्चरला विचारू शकता. तर आपण सुरुवात करूया. इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986. तर कुठलाही ऍक्ट करताना तो ऍक्ट आधी सिलेबस डिकोडिंग करणं गरजेचं. तर इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये 4 महत्वाचे शब्द आहेत. एक डेफिनेशन, दुसरं ऑब्जेक्ट, तिसरं मशिनरी आणि चौथं मेजर्स प्रोव्हाइडेड देअर इन. म्हणजे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट साठी 4 गोष्टीवरती फोकस असावा. एक व्याख्या, दुसरं उद्दिष्ट, तिसरं यंत्रणा व चौथं त्याच्यामध्ये दिलेल्या उपाययोजना. ठीक आहे. तर आपण सुरुवात करूया. इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट हा 23 मे 1986 ला संमत झाला होता. कधी? 23 मे 1986, म्हणजे राष्ट्रपतीने संमती दिली आणि 19 नोव्हेंबर 1986 ला तो लागू करण्यात आला. त्याचे उद्दिष्ट बघा, पर्यावरणाचं संरक्षण व सुधारणा करणं, त्यानंतर देशातील वने वन्यजीव यांचे संरक्षण करणं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊ. आता इन डिटेल बघूया हा ऍक्ट आपण. त्यातलं कलम 1, आता कुठलं कलम पाठ करायचं कुठलं नाही ते मी तुम्हाला सांगेन, आणि जे पाठ करायचं तेवढंच तुम्ही पाठ करणं अपेक्षित आहे. सगळं पाठ करत बसायचं नाही. पहिलं बघा, पहिलं कलम सांगतं की त्याच्यामध्ये प्रकरण 1 आहे. त्या प्रकरण 1 मध्ये कलम 1 येतं आणि कलम 1 सांगतं जम्मू काश्मीर सहित संपूर्ण भारताला ते लागू असेल. म्हणजे इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट हा पूर्ण भारताला लागू आहे. त्याच्यानंतर काही महत्वाच्या व्याख्या आहेत त्याच्यात. ठीक आहे. तर त्या व्याख्या जस्ट मी सांगतो तुम्हाला कोणत्या कोणत्या आहेत त्या. त्यातल्या त्यात 2E नावाची जी हॅझार्डस सबस्टन्स आहे ती व्याख्या तुमच्या महत्वाची आहे. आणि काल HRDचं लेक्चर घेताना तुम्हाला सांगितलं होतं की जर व्याख्या त्यांनी जोड्या लावायला जुळवल्या तर लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड क्रोनॉलॉजिकली किंवा अल्फाबेटिकली अरेंज करायची आणि एकमेकाला त्याच्या जोड्या लावून टाकायच्या. तुमचं उत्तर 100% बरोबर येईल. ठीक आहे. क्वेश्चन सोडवताना आपण बघूया, किंवा तुम्हाला एखादा क्वेश्चन आढळला तर तुम्ही मला त्याचं उत्तर विचारू शकता. ते कुठल्या पद्धतीने तुम्ही टॅकल करायला पाहिजे. जस्ट अ मिनिट, माझ्या थोड्याशा नोट्स इकडे तिकडे आहेत त्यामुळं एकदा मी व्यवस्थित बघतो त्याला. ठीक आहे. तर इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 23 मे 1986 ला तो संमत झाला. 19 नोव्हेंबर इंदिरा गांधीजींचा जो बर्थडे असतो त्या दिवशी तो लागू झाला. आणि हे लागू व्हायच्या अगोदर काहीतरी घटना घडल्या होत्या, त्यामुळं एखादा ऍक्ट आपण बनवलेला असतो. तर 1972 मध्ये युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ह्युमन इन्व्हायरमेंट भरली होती 1972 ला. ठीक आहे. त्यानंतर त्याला अनुसरून मग आपण 1986 ला हा ऍक्ट आपण घेऊन आलेला आपल्याला आढळतं. तर त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत? 2 महत्वाचे, प्रोटेक्शन अँड इम्प्रुव्हमेंट ऑफ एन्व्हायरमेंट, आणि दुसरं आहे प्रिव्हेन्शन. मी तुम्हाला ज्या नोट्स दिलेत का त्या फक्त तुम्हाला पाठ काय करायचंय ते माझ्या नोट्समध्ये मेन्शन केलंय, आणि ओव्हरऑल कन्सेप्ट मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. आणि तुमच्याकडे जे पण पुस्तक असेल ते पुस्तक, ते लाईन टू लाईन ते पुस्तक पूर्ण तुम्ही तो लॉ वाचणं अपेक्षित आहे. फक्त ज्या गोष्टी मी ऍट द एंड सांगेल की ह्या गोष्टी पाठच पाहिजे, रादर त्या मी तुमच्याकडून पाठच करून घेईल, तर त्या तुम्ही पाठ करायच्यात. बाकी ओव्हरऑल ऍक्ट एकदा तुम्ही वाचणं अपेक्षित आहे. ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ऍक्ट बघा, प्रोटेक्शन अँड इम्प्रुव्हमेंट ऑफ एन्व्हायरमेंट, आणि दुसरं बघा प्रिव्हेन्शन ऑफ हॅझार्डस टू ह्युमन बिईंग, अदर लिव्हिंग क्रिएचर्स, प्लांट आणि प्रॉपर्टी. ह्याच्या अंतर्गत प्रिव्हेन्शन ऑफ हॅझार्ड्स, तर ह्युमन बिईंगला कुठल्याही प्रकारचा हॅझार्ड होऊ नये, लिव्हिंग क्रिएचरला होऊ नये, प्लांटला होऊ नये आणि प्रॉपर्टीला सुद्धा होऊ नये असं अपेक्षित आहे. तर ओव्हरऑल याच्यामध्ये 7 चॅप्टर आहेत असं वाटतं मला. ठीक आहे, बघूया ते काय. ओव्हरव्ह्यू ऑफ द ऍक्ट बघा,
टोटल चारच चॅप्टर आहे त्याच्यात. तर चॅप्टर 1 मध्ये टायटल आणि डेफिनेशन आहे. चॅप्टर 2 मध्ये 3 ते 6 जनरल पॉवर आहेत. चॅप्टर 3 खूप महत्वाचा, त्याच्यामध्ये पाठ करायचा आपल्याला कलम 7 ते 17 किंवा सेक्शन 7 ते 17 मध्ये प्रिव्हेन्शन, कंट्रोल अँड अबेटमेंट ऑफ पोल्युशन हा शब्द मेन्शन आहे. आणि 2018च्या मेन्सला हा शब्द ऍज इट इज क्वेश्चन विचारला की प्रकरण 3 मध्ये खालीलपैकी कोणती कोणती कलम येतात. तर 7 ते 17च्या अंतर्गत प्रिव्हेन्शन, कंट्रोल अँड अबेटमेंट ऑफ पोल्युशन ह्या गोष्टी आलेल्या आपल्याला आढळतात. त्यानंतर चॅप्टर 4 मध्ये कलम 18 ते 26 येतं. तर आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून चॅप्टर 3 7 ते 17 प्रिव्हेन्शन, कंट्रोल अँड अबेटमेंट ऑफ पोल्युशन पाठ करायचा आहे. त्यानंतर पुढे जाऊ. आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये 51A याच्यामध्ये स्मॉल जी नावाची एक फंडामेंटल ड्युटी आहे, तिथंही इन्व्हायरमेंटचा उल्लेख असलेला आपल्याला आढळतो. त्यानंतर 48A नावाचे एक डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आहे, तिथंही त्याचा रेफरन्स आढळतो. त्यानंतर नॅशनल NGT नावाची एक ट्रिब्युनल आहे, तर त्याचे पहिले अध्यक्ष लोकेश्वर पंत होते. तर हे पण तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. तर आता आपण हा ऍक्ट इन डिटेल करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. पहिलं कलम सांगतं की हा संपूर्ण भारताला लागू आहे. त्यानंतर महत्वाच्या व्याख्या दिलेल्या आहेत. महत्वाच्या व्याख्यामध्ये 2A इन्व्हायरमेंट, 2B ई पोल्युटंट, 2C ई पोल्युशन, 2D हँडलिंग आणि 2E हजार्डस सबस्टन्सेस. तर 2E आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं, हजार्डस सबस्टन्सेस. तर हजार्डस सबस्टन्सेस म्हणजे काय? एनी सबस्टन्स ऑर प्रिपरेशन ज्याच्यामुळं ह्युमन बिईंग, लिव्हिंग क्रिएचर, प्लांट, मायक्रो ऑर्गॅनिझम, प्रॉपर्टी, इन्व्हायरमेंट याला हार्म होतं, याला आपण हजार्डस सबस्टन्सेस असं म्हणतो. तर तुम्ही काय करा, माझ्याकडून ऍक्ट समजून घ्या आणि परत तुमच्या पुस्तकातलं व्यवस्थित वाचा. रेकॉर्डिंग ऐकत एकदा अजून एकदा ते वाचा, तुमचा ऍक्ट परफेक्ट होऊन जाईल. तर हजार्डस सबस्टन्सेस मध्ये काय येतं ते तुम्हाला सांगितलं. त्यानंतर चॅप्टर 2 मध्ये आर्टिकल 3 ते 6 आर्टिकल 3 सांगतं किंवा सेक्शन 3 सांगतं पर्यावरणाच्या संरक्षण व सुधारणेसाठी उपाययोजनेसाठी केंद्र सरकारला अधिकार. तर सेक्शन 3 सांगतं की केंद्र सरकारला काही अधिकार असतील. ठीक आहे. सेक्शन 4 अधिकाऱ्यांची नियुक्ती, अधिकार व कार्य. सेक्शन 4 मध्ये सांगितलंय की आर्टिकल 21 नुसार IPCचं जे आर्टिकल 21 आहे त्याच्यानुसार अधिकारी कोण असेल हे सांगितलेलं आहे. म्हणजे लोकसेवकची डेफिनेशन IPCच्या कलम 21 मध्ये दिलेले आपल्याला आढळते. तर सेक्शन 4 अधिकाऱ्यांची नियुक्ती, अधिकार व कार्य. सेक्शन 5 निर्देश देण्याचा अधिकार. तर हे निर्देश अधिकाऱ्यांना तसेच कोणत्याही अधिसत्तेला लेखी स्वरूपामध्ये दिले जातात. तर हे लेखी स्वरूपात देणं अपेक्षित असतं. तर कलम 5 नुसार निर्देश देण्याचा अधिकार आहे. त्यानंतर कलम 5A नुसार कलम 5 अंतर्गत केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशाविरोधात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे अपील करता येईल. ठीक आहे. आपण हे सगळं पाठ करणार आहे, फक्त शांतपणे एकदा ऐकून घ्या, सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. त्यानंतर सेक्शन 6 आहे पर्यावरणीय प्रदूषणाचे नियमन करणारे नियम. ठीक आहे. त्यानंतर सेक्शन 7 आहे पर्यावरणीय प्रदूषकांचे उत्सर्जन. उद्योग, व्यवसाय, प्रक्रिया चालवणाऱ्या जबाबदार व्यक्तीने ठरवून दिलेल्या मानकापेक्षा प्रदूषकांचे उत्सर्जन त्याच्यापेक्षा जास्त करायला नाही पाहिजे, असं सेक्शन 7 मध्ये सांगितलं. कलम 8 संरक्षण तरतुदीचे पालन करणे. नमूद केलेल्या सुरक्षात्मक योजनांची पूर्तता केल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीने धोकादायक पदार्थांची हाताळणी करू नये असं म्हटलंय. कलम 9 ठराविक प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांना व अभिकरणांना माहिती पुरवणं. ठीक आहे, काय हरकत नाही. कलम 10 प्रवेश आणि परीक्षणाचे अधिकार. केंद्र सरकारने प्राधिकार दिलेल्या कोणत्याही व्यक्तीस वाजवी वेळेत कोणत्याही ठिकाणी प्रवेश करून औद्योगिक प्रकल्पांची व इतर वस्तूंची तपासणी करण्याचा अधिकार आहे. काय हरकत नाही. याच्या अंतर्गत एखाद्या इमारतीची जडती सुद्धा घेतली जाऊ शकते. त्यानंतर कलम 11 आहे नमुना घेण्याचा अधिकार व त्या संदर्भात वापरली जाणारी कार्यपद्धत. ठीक आहे, काय हरकत नाही. त्यानंतर म्हणजे एखाद्या म्हणजे मी इन डिटेल तुम्हाला एक्सप्लेन करेल. ओव्हरऑल एकदा आपण ऍक्ट वाचून घेऊया. कलम 12 मध्ये पर्यावरणीय प्रयोगशाळा आहेत. कलम 13 मध्ये शासकीय विश्लेषक आहे. ठीक आहे. आणि केंद्र सरकारला आवश्यक वाटतील इतक्या शासकीय विश्लेषकांची नियुक्ती केली जाऊ शकते.
कलम 14 शासकीय विश्लेषकाचा अहवाल, त्याच्या अंतर्गत तो अहवाल साक्षी पुरावा म्हणून आपण वापरू शकतो. सगळ्यात महत्वाचा कलम 15 त्याच्यामध्ये असलेली शिक्षेची तरतूद आपल्याला पाठ पाहिजे. जर संबंधित अधिनियम, नियम किंवा आदेशाचं उल्लंघन करण्यात आलं तर 5 वर्षापर्यंत किंवा 1,00,000 रुपये किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते. अशी शिक्षा झाल्यानंतर देखील गुन्हा त्यानं उल्लंघन सुरूच ठेवलं तर प्रत्येक दिवसासाठी 5,000 रुपये त्याला दंड आकारला जाऊ शकतो. तरी पण त्या व्यक्तीनं 1 वर्षानंतर अशी शिक्षा असं उल्लंघन सुरूच ठेवलं तर 7 वर्षाची त्याला शिक्षा दिली जाऊ शकते. त्यानंतर सेक्शन 16 मध्ये कंपनीनं केलेले अपराध येतात. सेक्शन 17 मध्ये शासकीय विभागाचे अपराध येतात. ठीक आहे. त्यानंतर सेक्शन 18 मध्ये सद्भावनापूर्वक केलेल्या कृतीला संरक्षण आहे. सेक्शन 19 मध्ये अपराधाची दखल कोणतेही न्यायालय या कायद्याअंतर्गत केणाऱ्या अपराधाची दखल घेणार नाही असं सेक्शन 19 मध्ये सांगितलंय. ठीक आहे. त्याला काही अपवाद दिलेले आहेत. त्यानंतर कलम 21 सांगतं की कलम 3 अंतर्गत नियुक्त केलेला सदस्य अधिकारी कर्मचारी हे भारतीय दंड संहितेचे कलम 21 प्रमाणे लोकसेवक असेल. नॉर्मल स्टेटमेंट आहे. बरोबर आहे. सेक्शन 22 बघा, न्यायाधिकार क्षेत्राची मर्यादा, दिवाणी खटला चालवता येणार नाही, म्हणजे न्यायाधिकाराला कुठलाही दिवाणी खटला चालवता येणार नाही. त्यानंतर 23 मध्ये डिलिगेशन ऑफ पॉवर सांगितलंय आणि त्याला अपवाद 2 गोष्टी आहेत. कलम 3 अंतर्गत अधिसत्ता स्थापन करण्याचा अधिकार डिलिगेट करता येणार नाही आणि कलम 25 अंतर्गत नियम करण्याचा अधिकार सुद्धा डिलिगेट करता येणार नाही. कलम 24 इतर कायद्यांचा प्रभाव, या कायद्यातील तरतुदी अन्य कायदेशी विसंगत असल्या तरी सुद्धा अंमलात आणल्या जातील. जेव्हा या कायद्याअंतर्गत इतर कोणत्याही कायद्याअंतर्गत शिक्षा देण्यास योग्य समजले जाईल तेव्हा दुसऱ्या कायद्याअंतर्गत शिक्षा देण्याचे योग्य मानले जाईल. म्हणजे ह्या कायद्यातल्या तरतुदी वरचढ आहेत पण या कायद्यातील शिक्षा इतर कायद्यांच्या तुलनेमध्ये वरचढ नाही असं आपण कन्क्लुजन काढू शकतो. आणि कलम 25 केंद्राला नियम तयार करण्याचा अधिकार आहे आणि कलम 26 या कायद्याअंतर्गत तयार करण्यात आलेले नियम संसदेत पुढे 30 दिवसाच्या आत मांडणं अपेक्षित होतं. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं बघा. आता नोट्स ओपन करा सगळ्यांनी. 23 मे 1986 रोजी एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट पास करण्यात आला. 19 नोव्हेंबर 1986 ला तो फोर्स मध्ये आला. महत्वाचा चॅप्टर कलम 7 ते 17 प्रिव्हेन्शन, कंट्रोल अँड अबेटमेंट ऑफ पोल्युशन. पहिले अध्यक्ष होते लोकेश्वर पंत. सगळ्यात महत्वाची डेफिनेशन हजार्डस सबस्टन्सेस. आता महत्वाचे कलम आपण पाठ करू. ठीक आहे. सेक्शन 1 सांगतं की हा कायदा पूर्ण भारताला लागू असेल. सेक्शन 2 मध्ये डेफिनेशन दिलेत, त्यातली 2E ही डेफिनेशन हजार्डस सबस्टन्सेस बद्दल बोलती. त्याच्यानंतर बघा केंद्र सरकारचे सर्वसाधारण अधिकार. तर सेक्शन 3 सांगतं केंद्र सरकारला याच्या अंतर्गत काही अधिकार दिलेले आहेत. सेक्शन 4 सांगतं अधिकाऱ्यांची नियुक्ती, अधिकार व कार्य. तर सेक्शन 2E आपण पाठ करायचं. 3, 4 आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनात महत्वाचं नाही. सेक्शन 5 महत्वाचं, निर्देश देण्याचा अधिकार. तर ह्या कायद्याअंतर्गत सेंट्रल गव्हर्नमेंट निर्देश देऊ शकतं. तर आता आपण पाठ करायला सुरुवात करू. कलम 5 नुसार सेंट्रल गव्हर्नमेंटनं निर्देश दिले. ठीक आहे. दिलेल्या निर्देशाविरोधात तुम्ही राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलकडे अपील करू शकता. त्यानंतर पर्यावरण प्रदूषणाचे नियमन करणारे नियम 6 मध्ये नियम दिलेले आहेत. ठीक आहे. 7 नुसार पर्यावरण प्रदूषकाचं जर कुठं उत्सर्जन होत असेल तर त्याच्यासाठी काही मानकं दिलेले आहेत. 8 मध्ये संरक्षण तरतुदीचे पालन दिलेले आहेत. 9 मध्ये अधिकाऱ्यांना माहिती पुरवणं अपेक्षित आहे. तर आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातनं 5 महत्वाचं. 5 काय सांगतं, सेंट्रल गव्हर्नमेंट डायरेक्शन देईल. 5A सांगतं सेंट्रल गव्हर्नमेंटनं दिलेल्या डायरेक्शनच्या विरोधात तुम्ही नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलकडे अपील करू शकता. ठीक आहे. महत्वाचं पुढचं सेक्शन आहे 10. एक मोठा वर्तुळ आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही एंट्री करायचे. ठीक आहे. सेक्शन 10 सांगतं प्रवेश आणि परीक्षणांचे अधिकार. एक मोठं सर्कल आहे आणि तिथे एका अधिकाऱ्याने एंट्री करायचे. म्हणजे काय, 1 आणि 0 म्हणजे 10 काय सांगतं, एंट्री करायची. 11 म्हणतं हा एक नमुना आणि हा एक नमुना, असे 2 नमुने. म्हणजे 11 म्हणजे काय, नमुना घेण्याचा अधिकार व त्या संदर्भात वापरली जाणारी पद्धत. म्हणजे हा एक नमुना, हा एक नमुना. 12 बघा, 12वीला आपण प्रयोगशाळेमध्ये
प्रयोग केले होते. तर 12 सांगतं पर्यावरणीय प्रयोगशाळा असेल, 13 सांगतं शासकीय विश्लेषक असेल, 14 सांगतं शासकीय विश्लेषकाचा अहवाल सांगतं, 15 मध्ये उल्लंघन केलं तर शिक्षा आहे. तर ती शिक्षा काय आहे बघा, 5 वर्ष ही शिक्षा आपल्याला परीक्षेला विचारली जाते. 5 वर्ष किंवा 1,00,000 रुपये किंवा दोन्ही. अशी शिक्षा झाल्यानंतर देखील त्यानं गुन्हा केला तर पर दिवसाला 5,000 रुपये. तरी पण त्यानं 1 वर्ष असंच शिक्षा करत राहिला तर त्याला 7 वर्षाची शिक्षा टोटल. कलम 16 मध्ये कंपनीचे अपराध, कलम 17 मध्ये सरकारचे अपराध, गव्हर्नमेंट डिपार्टमेंटचे अपराध, सरकारी विभागाचे अपराध. कलम 23 डिलिगेशन ऑफ पॉवर, केंद्र सरकार राज्य सरकारला किंवा इतर अधिसत्तेकडे डिलिगेशन ऑफ पॉवर करू शकतं, पण त्याला 2 अपवाद आहेत. अधिसत्ता स्थापन जी केली जाते कलम 3 नुसार ती त्यांना डिलिगेट करता येणार नाही, आणि कलम 25 नुसार केंद्राला जो नियम करण्याचा अधिकार आहे तो पण त्यांना डिलिगेट करता येणार नाही. तर हे महत्वाची कलम आहेत याच्यातली. आणि कलम 26 30 दिवसाच्या आत मांडावं, परत ते पण एवढं महत्वाचं नाही. परत एकदा ओव्हरऑल मी ऍक्ट रिवाइज करतो. 23 मे 1986 ला पास झाला. 19 नोव्हेंबर इंदिरा गांधीजीच्या बर्थडेला तो फोर्स मध्ये आला. चॅप्टर 3 मधलं 7 ते 17 याच्यामध्ये टोटल चॅप्टर 4 आहेत, त्यातलं चॅप्टर 3 परीक्षेला येतो. 7 ते 17 प्रिव्हेन्शन, कंट्रोल अँड अबेटमेंट ऑफ पोल्युशन. पहिले अध्यक्ष होते लोकेश्वर पंत. डेफिनेशन मधली 2E महत्वाची, हजार्डस सबस्टन्सेस. त्यानंतर 5 मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटला पॉवर दिलेले डायरेक्शन देण्याचे. तर 5 नुसार सेंट्रल गव्हर्नमेंट डायरेक्शन देतं. दिलेल्या डायरेक्शनच्या विरोधात कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर ते 5A नुसार नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलकडे अपील करू शकतात. त्याच्यानंतर 10 मध्ये त्यांनी एखाद्या ठिकाणी शासकीय विश्लेषक किंवा एखादा व्यक्ती जाऊन एंट्री करू शकतो आणि तिथल्या त्या एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये इन्व्हायरमेंटचे नॉर्म्स व्हायलेट होत आहेत का ते बघू शकतो. तर 10 मध्ये एंट्री करतो. 11 मध्ये हा एक नमुना, हा एक नमुना, असे 2 नमुने घेतो. ठीक आहे, पाठ करण्यासाठी सांगतोय. हा एक नमुना, हा एक नमुना. 11 मध्ये तो नमुना घेतो. 12 मध्ये आपण 12वीला प्रयोगशाळेत जाऊन प्रयोग केलेले असतात. 13 मध्ये सरकारी विश्लेषक पिक्चर मध्ये येतो. 14 नुसार तो रिपोर्ट देतो. 15 मध्ये सांगितलं की जर तुम्ही ह्या कायद्याचं उल्लंघन केलं तर तुम्हाला 5 वर्ष किंवा 1,00,000 रुपये किंवा दोन्ही अशी शिक्षा असेल. अशी शिक्षा झाल्यावर पण तुम्ही गुन्हा करतच राहिले तर दर दिवसाला 5,000 रुपये तुम्हाला दंड लावला जाईल. तरी पण तुम्ही 1 वर्ष अशी शिक्षा करतच राहिले, असं उल्लंघन करतच राहिले, तर मॅक्झिमम शिक्षा तुम्हाला इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्टच्या अंतर्गत 7 वर्ष मॅक्झिमम शिक्षा होऊ शकते. त्यानंतर कलम 16 कंपनीचे अपराध, कलम 17 गव्हर्नमेंट डिपार्टमेंटचे अपराध, कलम 23 डिलिगेशन ऑफ पॉवर, केंद्र सरकार राज्य सरकारांना किंवा इतर अधिसत्तेकडे पॉवर डिलिगेट करू शकतात, पण त्याला 2 अपवाद आहेत. कलम 3 अधिसत्ता स्थापन करण्याची पॉवर तुम्हाला डिलिगेट करता येणार नाही, आणि कलम 25 केंद्राला नियम करण्याचा अधिकार तो राज्यांना किंवा इतर अधिसत्तेकडे डिलिगेट करू शकणार नाही. तर परत एकदा कलम 5 सेंट्रल गव्हर्नमेंट डायरेक्शन देईल, कलम 5A नुसार अपील करेल, कलम 10 नुसार एंट्री करेल, कलम 11 नुसार नमुना घेईल, कलम 12 नुसार प्रयोगशाळेमध्ये तो नमुना पाठवला जाईल, कलम 13 नुसार शासकीय विश्लेषक पिक्चर मध्ये येईल, कलम 14 नुसार तो त्याचा रिपोर्ट देईल, कलम 15 नुसार शिक्षा. ती शिक्षा किती? 5 वर्ष किंवा 1,00,000 रुपये किंवा दोन्ही. उल्लंघन झालं पर डे 5,000. 1 वर्ष तसंच कंटिन्यू केलं, मॅक्झिमम शिक्षा 7 वर्ष. कलम 16 कंपनीचे अपराध, कलम 17 शासकीय डिपार्टमेंटचे अपराध, आणि कलम 23 डिलिगेशन ऑफ पॉवर, केंद्र सरकार राज्य सरकार किंवा इतर अधिसत्तेकडे डिलिगेशन ऑफ पॉवर करू शकतं, पण त्याला 2 अपवाद आहेत. एक 3 आणि दुसरं कलम 25. 3 नुसार अधिसत्ता स्थापन करण्याची डिलिगेशन करता येणार नाही, आणि कलम 25 नुसार केंद्राला नियम करण्याचा अधिकार डिलिगेट करता येणार नाही. आतापर्यंत जेवढं बोललो त्याच्यावरती आयोगानं बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेले आहेत. आता आपण क्वेश्चन काय विचारले होते, मला पर्सनली वाटतं की तुम्ही तुमच्या पर्सनल लेवलला क्वेश्चन काय आले होते ते तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा, आणि उद्याच्या सेशनला
तुम्हाला जे काही डाऊट असतील ते उद्याचं सेशन संपल्यानंतर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट वरचे आपण सगळे क्वेश्चन डिस्कस करू. ठीक आहे. पुढचा लॉ आहे. ठीक आहे. एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट तुमचा बऱ्यापैकी क्लिअर झाला असेल. आता पुढे जाऊ. राईट टू एज्युकेशन 2009. हॅलो, डाऊट आहे? कुणाला काही डाऊट असेल तर आपण सेशन संपल्यानंतर डाऊट घेऊ. नाही सर, 2 मिनिट थांबा फक्त. आणि आपलं ज्यावेळेस पूर्ण सगळे लॉ संपतील ना, तर 1, 2 किंवा 2.5 तासाचं एक सेशन घेईल मी. त्याच्यामध्ये 10च्या 10 लॉ परीक्षेच्या दृष्टिकोनातून जेवढे महत्वाचे तेवढे सगळे आर्टिकल तुमच्याकडनं तोंडपाठ झालेले आपल्याला आढळून येतील. तर 2.5-3 तासाचं एक मॅरेथॉन सेशन पण आपण त्या दिवशी घेऊया. ठीक आहे. एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट सेक्शन 5 सेंट्रल गव्हर्नमेंट डायरेक्शन देऊ शकतं. दिलेल्या डायरेक्शन नुसार 5A मध्ये तुम्ही नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल मध्ये अपील करू शकता. 10 मध्ये तुम्ही एखाद्या ठिकाणी जाऊन एंट्री करून तिथला नमुना घेऊ शकता. म्हणजे 10 मध्ये तुम्ही एंट्री कराल. 11 मध्ये हा एक नमुना. 12वीला आपण प्रयोगशाळेत जातो, तर तो घेतलेला नमुना 12 नुसार प्रयोगशाळेमध्ये पाठवला जाईल. 13 नुसार शासकीय विश्लेषक पिक्चर मध्ये येईल. 14 नुसार तो त्याचा रिपोर्ट देईल. 15 मध्ये शिक्षा 5 वर्ष, 1 लाख किंवा दोन्ही, पर डे 5,000. 1 वर्ष कंटिन्यू ठेवलं तर मॅक्झिमम शिक्षा 7 वर्ष. 16 नुसार कंपनीचे अपराध. 17 नुसार गव्हर्नमेंट डिपार्टमेंटचे अपराध. आणि 23 नुसार डिलिगेशन ऑफ पॉवर, त्याला 2 अपवाद, कलम 3 आणि कलम 25. कलम 3 नुसार अधिसत्ता स्थापन केली जाते, त्याचं डिलिगेशन त्याला करता येणार नाही. आणि कलम 25 नुसार केंद्राचा नियम करण्याचा अधिकार त्यांना डिलिगेट करता येणार नाही. आपण 2016, 17, 18, 19 पेपर टाइम लावून सोडवणार आहे. त्यावेळी परत एकदा सगळे लॉ तुमचे रिवाइज झालेले असतील. ठीक आहे. पुढे जाऊ का अजून थांबू 2 मिनिट? ठीक आहे. हे आपले रिव्हिजन बॅच आहे. मागचे 3 महिने तुम्ही मेन्सचा अभ्यास करताय असं अपेक्षित आहे. आणि त्याला अनुसरून आपण ही एमपीएससी मेन्स फास्ट ट्रॅक बॅच सुरू केलेली आहे. फास्ट ट्रॅक ह्या शब्दाला 2 वेळा अंडरलाईन करा. ठीक आहे. तर थोडंसं फास्ट मध्येच जायचं आपल्याला. टिल मी माझं स्पीड रिड्यूस केलेलं आहे. अदरवाईज ह्या ऍक्ट बघा, मला वाटतं किती मिनिट झालेत? 23 मिनिटं. हा ऍक्ट मी 5 ते 7 मिनिटात संपवतो. तर ऑलरेडी ह्याला 23 मिनिटं म्हणजे 4 पट टाइम मी दिलेला आहे. ठीक आहे. राईट टू एज्युकेशन 2009. राईट टू एज्युकेशन 2009 मध्ये आतापर्यंत 3 वेळा अमेंडमेंट केले. एक 2012ला, दुसरी 2017ला आणि तिसरी 2019ला. तर हे तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. 3 वेळा अमेंडमेंट केलेली. ठीक आहे. जाऊया पुढं. तर प्रकरण 1, त्याच्यामध्ये 2 कलम येतात. त्यातलं किंवा राईट टू एज्युकेशन ऍक्ट आपण HRD मध्ये बघितलं होतं की 1 एप्रिल 2010 ला तो लागू झाला. त्याच्यामध्ये टोटल 7 प्रकरणं आहेत आणि 39 कलम आहेत. लक्षात असू द्या, 7 प्रकरणं आणि 39 कलम आहेत. सिलेबस डिकोड करू आपण. तर सिलेबस मध्ये 5-6 गोष्टी मेन्शन आहेत. पहिली गोष्ट डेफिनेशन, तर व्याख्या आपल्याला पाठ करायचे. ऑब्जेक्ट, उद्दिष्ट पाठ करायचे. राईट ऑफ चिल्ड्रन टू एज्युकेशन, विद्यार्थ्यांना जे काय हक्क आहेत ते आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. ड्युटीज ऑफ गव्हर्नमेंट, शासनाची कर्तव्य आपल्याला बघायचे. रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ स्कूल अँड टीचर, शिक्षकांची आणि शाळांची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे हे पण आपल्याला बघायचंय. आणि जेवढं सिलेबस मध्ये मेन्शन आहे ते आपलं तोंडपाठ असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. मी सुरुवात करतो. राईट टू एज्युकेशन 2009 हा 1 एप्रिल 2010 ला लागू झाला. ह्याची व्याप्ती संपूर्ण भारत आहे. ठीक आहे. संविधानाच्या जे आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 29 आणि आर्टिकल 30 आहे. ह्या तरतुदी बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षणाचा हक्क प्रदान करण्याच्या
लागू करण्यात आलेलं आपल्याला आढळतं. आणि महत्वाची गोष्ट, धार्मिक शिक्षण देणाऱ्या मदरसा, वैदिक पाठशाळा आणि शैक्षणिक संस्थांना राईट टू एज्युकेशन ऍक्ट हा लागू नाही. ठीक आहे. कलम 1 मध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यानंतर पुढे बघू आपण. कलम 2 मध्ये बघा महत्वाचे डेफिनेशन. 2 आता डेफिनेशन हा शब्द आपल्या सिलेबस मध्ये सगळीकडे मेन्शन केलाय, त्यामुळे आपण महत्वाचे डेफिनेशन आपण पाठ करूया. 2A त्याला आपण समुचित शासन म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये त्याला अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणतात. 2A 2 समुचित शासन अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट. त्यानंतर 2 किंवा 2C म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला. ला इंग्लिशमध्ये सी म्हणतात. तर 2C मध्ये चाइल्ड आहे बघा, सी फॉर चाइल्ड. ठीक आहे. त्यानंतर 2EE मध्ये विकलांगता असलेले बालक म्हणजे अपंग असलेलं बालक मध्ये 2E मध्ये येतं. 2F प्राथमिक शिक्षण, याचा अर्थ 1ली ते 8वी पर्यंतचे शिक्षण. 2F म्हणजे प्राथमिक शिक्षण किती वर्षाचं? 8 वर्षाचं. 2I बघा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग. तर आपण बघितला होता NCPCR 2005च्या कलम 3 नुसार स्थापन केलेला आयोग म्हणजेच राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग. त्यानंतर 2N मध्ये काय येतं? शाळा, आणि त्याच्या अंतर्गतच विनाअनुदानित शाळा सुद्धा येतात. तर आपल्याला माहित असावं 2N मध्ये विनाअनुदानित शाळा येतात. ठीक आहे. त्यानंतर 2Q आहे राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, आणि त्याच्यातून परत 2005च्या कलम 3 नुसार राज्य बाल हक्क संरक्षण आयोग स्थापन केलेला असेल. परत एकदा महत्वाच्या व्याख्या. 2A किंवा 2 इंग्लिशमध्ये सांगतो, आता मराठीमध्ये कन्फ्युज होतं ते. 2A अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट, 2C चाइल्ड, 2EE विकलांगता, 2F प्राथमिक शिक्षणाचा अर्थ, 2F प्राथमिक शिक्षणाचा अर्थ, 2I आणि 2Q NCPCR आणि SCPCR नॅशनल काउन्सिल फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट आणि स्टेट काउन्सिल फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट. 2I आणि 2Q. त्यानंतर 2N ह्याच्यामध्ये शाळा येतात, आणि शाळाच्या डेफिनेशन मध्ये विनाअनुदानित शाळा सुद्धा येतात, हे आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. परत एकदा महत्वाच्या व्याख्या. 2A अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट, 2C चाइल्ड, 2N स्कूल, 2F प्राथमिक शिक्षणाचा अर्थ 1ली ते 8वी असं 8 वर्षाचं प्राथमिक शिक्षण. त्यानंतर पुढे जाऊ. प्रकरण 2 मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क. तर याच्यामध्ये 2 कलम येतात, 3, 4 आणि 5. कलम 3 ते 5 मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क. तर कलम 3 बघा, बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क. तर कलम 3 सांगतं की कुठल्याही व्यक्तीला किंवा जे 6 ते 14 वर्षाचा बालक आहे त्याला नजीकच्या शाळेमध्ये मोफत व सक्तीचं शिक्षण मिळण्याचा हक्क आहे. तर कलम 3 सेक्शन 3 ऑफ राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009 सांगतं की 6 ते 18 वर्षातील 6 ते 14 वर्षातील विद्यार्थ्याला किंवा बालकाला नजीकच्या शाळेमध्ये मोफत व सक्तीचं शिक्षण मिळावं. सेक्शन 3 पाठ करायचं. त्यानंतर विकलांग बालकाला अपंग व्यक्तीसाठी अधिनियम 1995च्या तरतुदीनुसार हक्क आहेत. तर आपल्याला HRD मध्ये क्वेश्चन आलता बघा की अपंगांना सक्तीचे व मोफत शिक्षण देण्याची तरतूद खालीलपैकी कशामध्ये केलेलं आहे. तर तिथं राईट टू एज्युकेशन हा सुद्धा ऑप्शन होता, पण त्याचं उत्तर नाही, कारण राईट टू एज्युकेशन सेक्शन 3 मध्ये सांगितलंय की विकलांग बालकांना अपंग व्यक्तीसाठी अधिनियम 1995च्या तरतुदीनुसार मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क आहे. तर हिथं आपल्याला त्याचं उत्तर सापडतं. ठीक आहे. म्हणजे अपंगांना जे मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क मिळालाय तो 1995च्या ऍक्ट नुसार मिळालेला आहे. राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009च्या सेक्शन 3 मध्ये असं आपल्याला सांगितलेलं आढळतं. ठीक आहे. पुढे जाऊ. कलम 4, 5 आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं नाही. प्रकरण 3 आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं. प्रकरण 3 मध्ये कलम 3 ते कलम 11 येतात. त्याच्यामध्ये काय मेन्शन आहे बघा, समुचित शासन, स्थानिक प्राधिकरण व माता पिता यांची कर्तव्य. आणि आपण सिलेबस जर बघितला तर आपल्या सिलेबसमध्ये शासनाची कर्तव्य हा शब्द मेन्शन आहे, शासनाची कर्तव्य. आणि प्रकरण 3 मध्ये काय आहे, समुचित शासनाची कर्तव्य असं मेन्शन आहे. तर आपल्या सिलेबसला हा पॉइंट डायरेक्टली हिट करतो. त्यामुळे प्रकरण 3 कलम 3 ते 11 याच्यामध्ये शासनाची कर्तव्य दिलेले आपल्याला आढळतात. आता त्यात इन डिटेल बघूया आपण.
कलम 6 समुचित शासन व स्थानिक प्राधिकरण यांची शाळा स्थापन करण्याचे कर्तव्य. आणि ते सांगतं की ह्या अधिनियमाच्या प्रारंभापासून 3 वर्षाच्या आत तुम्ही शाळा स्थापन करणं बंधनकारक आहे. त्यानंतर कलम 8 सांगतं समुचित शासनाची कर्तव्य. कलम 10 सांगतं माता व पिता यांची कर्तव्य. तर आपल्या सिलेबसला काय आहे? शासनाची कर्तव्य. त्यामुळं कलम 6 आणि कलम 8 आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातनं महत्वाचं ठरतं. त्यानंतर कलम 11 समुचित शासनाने मोफत शाळापूर्व शिक्षणाची तरतूद करणं. समुचित शासनाने मोफत शाळापूर्व ह्या शब्दाला गोल करा. शाळापूर्व शिक्षणाची तरतूद करणं सुद्धा शासनानं अपेक्षित होतं राईट टू एज्युकेशन अंतर्गत. त्यानंतर बघा प्रकरण 4 त्याच्या अंतर्गत कलम 12 ते 28 हे आर्टिकल येतात. हे पाठ असणं अपेक्षित आहे का? तर प्रकरण 4 मध्ये शाळांच्या शिक्षकांच्या जबाबदाऱ्या मेन्शन आहे. आणि आपण सिलेबस ओपन केल्यानंतर आपल्याला दिसतं शाळा व शिक्षकांच्या जबाबदाऱ्या हा शब्द आपल्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेला आहे. त्यामुळं सिलेबसचा पॉइंट आणि ऍक्ट मध्ये असलेला पॉइंट जिथं मॅच करतो तो पॉइंट आपला 100% पाठ असणं अपेक्षित आहे. ठीक आहे, आपण करूया ते. प्रकरण 4 शाळांच्या शिक्षकांच्या जबाबदाऱ्या. कलम 12 मध्ये 12 ते 28 दिलेले आहेत. 12 सांगतं मोफत व सक्तीच्या शिक्षणाबाबत शाळेची जबाबदारी व व्याप्ती. कलम 13 प्रवेशासाठी कॅपिटेशन फी. कलम 14 प्रवेशासाठी वयाचा पुरावा. कलम 15 प्रवेश देण्यास नकार देणे. कलम 16 विशिष्ट प्रकरणात परीक्षा घेणे व मागे ठेवणे. आणि याच्यानुसार 2019 मध्ये एक दुरुस्ती केली आणि त्यात सांगितलं की एखादा विद्यार्थी जर अनुत्तीर्ण म्हणजे फेल झाला तर त्याला निकालापासून पुढच्या 2 महिन्यामध्ये परत एकदा परीक्षा त्याला देता येऊ शकते. कलम 17 पाठ करायचं. बालकास शारीरिक शिक्षा करण्यास व मानसिक त्रास देण्यास मनाई. कलम 17 पाठ असावं. कुठलाही शिक्षक कुठल्याही विद्यार्थ्याला कुठल्याही प्रकारे टच करू शकत नाही. आणि जर केलं तर त्या शिक्षावरती राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009 नुसार शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. ठीक आहे. कलम 18 मान्यता प्राप्त प्रमाणपत्र मिळविल्याशिवाय कोणतीही शाळा स्थापन न करणं. जर तुमच्याकडं प्रमाणपत्र नसेल तर तुम्हाला शाळा स्थापन करता येणार नाही. आणि जर तुम्ही तसं केलं प्रमाणपत्राशिवाय जर तुम्ही शाळा स्थापन केली तर तुम्हाला 1 लाख रुपयाचा द्रव्यदंड होऊ शकतो. आणि असं उल्लंघन तुम्ही कायम सुरू ठेवलं तर प्रत्येक दिवसाला 10,000 रुपये दंड पण लागू शकतो. तर कलम 18 सांगतं प्रमाणपत्राशिवाय तुम्ही शाळा सुरू केली तर तुम्हाला दंड होऊ शकतो. कलम 19 सांगतं शाळेसाठी असलेली मानके व क्रमांक. एखादी शाळा स्थापन करण्यासाठी काही नॉर्म्स आणि स्टँडर्ड आहेत. ते नॉर्म्स तुम्ही 3 वर्षाच्या आत त्याची पूर्तता करणं बंधनकारक आहे. आणि समजा ती पूर्तता तुम्ही नाही केली तर तुमची मान्यता काढून घेतली जाऊ शकते. आणि ती मान्यता काढून घेतल्यानंतर देखील जर तुम्ही शाळा सुरू ठेवली तर 1 लाख रुपयेपर्यंत द्रव्यदंड. आणि असं उल्लंघन परत एकदा चालूच ठेवलं तर प्रत्येक दिवसाला 10,000 रुपये दंड असे होऊ शकतं. त्यानंतर सेक्शन 21 शाळा व्यवस्थापन समिती. सगळ्यात महत्वाचं ह्याच्यावरती GS2 GS3 दोन्हीकडे क्वेश्चन येतो. शाळा व्यवस्थापन समिती स्कूल मॅनेजमेंट कमिटी. विना अनुदानित शाळा सोडून म्हणजे शाळा व्यवस्थापन समिती विना अनुदानित शाळेमध्ये बंधनकारक नसतात. विना अनुदानित शाळा सोडून अन्य सर्व शाळांमध्ये स्थापन करणं बंधनकारक आहे. ठीक आहे. तर मग शाळा व्यवस्थापन समितीची रचना कशी असते बघा. याच्यामध्ये किमान 3/4 सदस्य हे माता पिता असणं अपेक्षित असतं. त्याच्यानंतर 50% सदस्य ह्या महिला असणं अपेक्षित असतं. ठीक आहे. आणि शाळा व्यवस्थापन समितीची काय कार्य असतात तर परीक्षेला जरी ते आलं तरी आपण ते बरोबर करू शकतो. पण जे चुकू शकतं ते काय आहे, विना अनुदानित शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समिती असणं बंधनकारक नाही. दुसरी गोष्ट, शाळा व्यवस्थापन समितीमध्ये किमान 3/4 म्हणजे 3/4 सदस्य हे माता पिता असावे आणि 50% सदस्य ह्या महिला असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढं 22 शाळा विकास योजना गरजेचं नाही. 23 शिक्षकांच्या नियुक्ती गरजेचं नाही. 24 शिक्षकांची कर्तव्य. तर आपल्या सिलेबसमध्ये शिक्षकांची जबाबदाऱ्या म्हटलंय आणि शासनाची कर्तव्य म्हटलंय. तर नीट बघायचं, नीट वाचा. शासनाची कर्तव्य 6-8 मध्ये बघितली. शिक्षकांचा जबाबदाऱ्या आपण पुढे बघूया.
त्यानंतर बघा सेक्शन 26 महत्वाचं, शिक्षकांची रिक्त पदे भरणं, एकूण मंजूर पदाच्या 10% पेक्षा जास्त पदे रिक्त नसावीत. तर परीक्षेला विचारू शकतात की एकूण मंजूर पदाच्या मिनिमम किती टक्के पद रिक्त असतील तर चालतील, तर 10% जास्त पदे रिक्त नसणं राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009 मध्ये मेन्शन आहे. त्यामुळं आपली परीक्षा परत परत ती घेतलेली दिसते, कारण राईट टू एज्युकेशन ऍक्ट मध्ये तशी तरतूद आहे. त्यानंतर 27 बघा, अशैक्षणिक प्रयोजनासाठी शिक्षकांची नेमणूक करण्यास मनाई. म्हणजे शिक्षणाव्यतिरिक्त कुठल्याही कामासाठी शिक्षकाची अपॉइंटमेंट केली जाऊ शकत नाही. शिक्षकाला कुठलंही शिक्षणाव्यतिरिक्त काम दिलं जाणार नाही. पण त्याला 3 गोष्टी अपवाद आहेत. त्या 3 गोष्टी कुठल्या? जनगणना, जी आपली 10 वर्षांनी जनगणना होती त्याची कामं त्यांना दिली जाऊ शकतात, यस दिली जातात. दुसरं आपत्ती निवारणाची कामं, यस त्यांना दिली जातात. आपत्ती निवारण कायदा जो आहे आपले त्याच्या अंतर्गत आता बघा कोरोनाच्या ड्युटीवरती शिक्षक असलेले आपल्याला आढळतात, तर आपत्ती निवारणाची कामं त्यांना दिली जाऊ शकतात. तिसरी गोष्ट स्थानिक प्राधिकरण, राज्य विधानमंडळ, संसदेच्या निवडणुका, ह्या 3 गोष्टीची कामं शिक्षकांना अशैक्षणिक कामाव्यतिरिक्त त्यांना दिली जाऊ शकतात, असं राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009 मध्ये कलम 27 मध्ये म्हटलेलं आहे. तर आपल्याला माहित असावं, अशैक्षणिक प्रयोजनासाठी शिक्षकांची नेमणूक करणं म्हणजे अशैक्षणिक कामासाठी त्यांची नेमणूक करता येणार नाही. त्याला 3 अपवाद, सेन्सस, आपत्ती निवारण आणि निवडणुका. मग आपल्याला आढळतं की ह्या 3 गोष्टीसाठी शिक्षकांना पाठवलेलं आपल्याला दिसतं. कलम 28, शिक्षकाने खासगी शिकवणी घेण्यास मनाई असेल. कुठलाही शिक्षक खासगी शिकवणी घेऊ शकत नाही. जर कोण घेत असेल तर तुम्ही त्याच्यावरती कारवाई करू शकता, असं राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009 सांगतं. ठीक आहे, मी नाही. त्याच्यानंतर बघा प्रकरण 5, प्राथमिक शिक्षणाचा अभ्यासक्रम व तो पूर्ण करणं. तर हा आपल्या सिलेबसला टच करत नाही, पण आपण जस्ट वाचून घेऊ. कलम 29, अभ्यासक्रम व मूल्यमापन प्रक्रिया निश्चिती. कलम 30, परीक्षा व पूर्णता प्रमाणपत्र. त्यानंतर बघा प्रकरण 6 महत्वाचं, बालकाच्या हक्कांचे संरक्षण. हे पण सिलेबस मध्ये मेन्शन नाही, पण आपण एकदा स्कॅन करू. 31 सांगतं बालकांच्या शिक्षणाच्या हक्काचे संनियंत्रण करणं. 32 सांगतं बालकांच्या हक्कांशी संबंधित गाऱ्हाण्यांचे निवारण करणं. तक्रार प्राप्त झाल्यानंतर 3 महिन्यामध्ये निर्णय घेणं अपेक्षित आहे. कलम 33, राष्ट्रीय सल्लागार परिषद स्थापन करणं. अशी स्थापना केंद्र सरकार करेल आणि कमाल 15 सदस्य असतील त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर 34, राज्य सल्लागार परिषद स्थापन करणं. त्यानंतर प्रकरण 7, त्याच्यामध्ये 35, 36, 37. 35, निर्देश देण्याचा अधिकार. 36, खटला भरण्यासाठी पूर्ण मंजुरी देणे. 37, सद्भावना पूर्ण केलेल्या कारवाई संरक्षण. 38, समुचित शासनाचा नियम करण्याचा अधिकार. आणि 39 महत्वाचं, केंद्र सरकारच्या अडचणी दूर करण्याचा अधिकार प्रारंभापासून 3 वर्षाच्या आत. तर परत एकदा हा ऍक्ट एक्झाम ओरिएंटेड मी कव्हर करतो. आपल्या सिलेबस मध्ये कुठल्या गोष्टी मेन्शन आहेत बघा. व्याख्या, उद्दिष्ट, बालकांचा शिक्षणाचा अधिकार, शासनाची कर्तव्य आणि शाळा व शिक्षकांच्या जबाबदाऱ्या. व्याख्यामध्ये बघू. 2A अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट, 2C चिल्ड्रन, 2N स्कूल, 2F प्राथमिक शिक्षण. याचा अर्थ 1ली ते 8वी. त्यानंतर बघा कलम 3, परत आपल्या सिलेबस मधला पॉइंट आहे उद्दिष्ट. उद्दिष्ट नॉर्मल असतात, दिलेली ओके म्हणून पुढे जायचं. सिलेबसचा पुढचा पॉइंट बघा, बालकांचा शिक्षणाचा अधिकार. तर सेक्शन 3 आपलं पाठ पाहिजे. सेक्शन 3 सांगतं की 6 ते 14 वर्षाच्या बालकाला नजीकच्या ह्या शब्दाला अंडरलाईन करा, नजीकच्या शाळेमध्ये मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क असेल. तर बालकाचा शिक्षणाचा अधिकार हा कलम 3 मध्ये मेन्शन असलेला आपल्याला आढळतो. कलम 3 आपलं पाठ पाहिजे. त्यानंतर बघा महत्वाचं पुढचं आहे बघा, शासनाची कर्तव्य. तर शासनाची कर्तव्य कलम 6, कलम 8 आणि कलम 11. 6 सांगतं की शाळा स्थापन करण्याचे कर्तव्य. राईट टू एज्युकेशन ऍक्ट आल्यानंतर 3 वर्षाच्या आतमध्ये शाळा स्थापन करण्यात याव्या. कलम 8 सांगतं समुचित शासनाची कर्तव्य काय असतील. आणि कलम 11 सांगतं शाळा पूर्व शिक्षणाची तरतूद सुद्धा राईट टू एज्युकेशन ऍक्ट मध्ये केलेली आहे. पुढे जाऊ. सिलेबसचा पॉइंट, शाळा व शिक्षकांच्या जबाबदाऱ्या. तर प्रकरण 4, 12 ते 28. प्रकरण 4, 12 ते 28 याच्यामध्ये शाळा व शिक्षकांच्या जबाबदाऱ्या मेन्शन आहे.
त्यातली महत्वाची कलम 17, कुठलाही शिक्षक कुठल्याही विद्यार्थ्याच्या अंगाला हात लावणार नाही. म्हणजे काय, बालकास शारीरिक शिक्षा करण्यास व मानसिक त्रास सुद्धा देणार नाही. जर असं कुठं घडत असेल तर राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009 नुसार त्या शिक्षकावरती शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. ठीक आहे. बरेच शिक्षक लेक्चर सुद्धा आपले ऐकत आहेत, तर त्यांनाही ह्या गोष्टी माहीत असाव्या. ठीक आहे. त्याच्यानंतर कलम 21, शाळा व्यवस्थापन समिती, त्याच्यामध्ये 3/4 पालक असतील आणि 50% महिला असतील. कलम 27, अशैक्षणिक प्रयोजनासाठी शिक्षकांची नेमणूक करण्यास मनाई. म्हणजे शिक्षणाव्यतिरिक्त त्यांच्यावर कुठलीही कामं नसतील. फक्त 3 अपवाद आहेत: सेन्सस, आपत्ती निवारण आणि निवडणुका. तर निवडणुकामध्ये स्थानिक प्राधिकरणाच्या निवडणुका, राज्य विधानमंडळाच्या आणि लोकसभेच्या निवडणुका, ह्या सगळ्या निवडणुका येतात. ठीक आहे. त्यानंतर बघा 28, शिक्षकांना खाजगी शिकवणी घेण्यास मनाई आहे. आणि सगळ्यात महत्वाचं 2 सेक्शन महत्वाचे अजून, 18 आणि 19, जर मान्यता प्रमाणपत्र नसताना तुम्ही शाळा चालू ठेवली किंवा 19 नुसार मानकं आणि प्रमाणकाची पूर्तता न करताही तुम्ही शाळा सुरू ठेवली तर तुम्हाला 1 लाख रुपयाचा दंड लागू शकतो. तरी पण तुम्ही त्या गोष्टी तशा सुरू ठेवल्या तर तुम्हाला 10,000 रुपये पर डे दंड होऊ शकतो. तर आज आपण 2 महत्वाचे ऍक्ट केले. कुठल्याही ऍक्ट मधले सिलेबसमध्ये जे पॉइंट मेन्शन आहेत त्याला धरून अभ्यास करणं तुम्ही अपेक्षित आहे, पहिली गोष्ट. आणि त्या ऍक्ट वरती जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आलेत ते तुमचे पाठ असणं अपेक्षित आहे. एवढ्या गोष्टी केल्यानंतर प्रत्येक ऍक्ट मधले महत्वाचे 5 ते 7 कलम तोंडपाठ करणं, एवढं केल्यानंतर तुम्हाला 100% परीक्षेला 25 पैकी 22, 23, 24, 25 मार्क नक्की मिळतील. फक्त आपण काय करतो, खूप जास्त अभ्यास करतो, त्यामुळे आपल्याला तिथं कन्फ्युजन होतं. जास्त अभ्यास केला की जास्त कन्फ्युजन होतं, थोडा अभ्यास पण चांगला अभ्यास केला की कन्फ्युजन दूर होतं. परत एकदा एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 आणि राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009 मी रिवाइज करतो. नोटबुक सगळ्यांनी झाकून ठेवा आणि शांत डोळे मिटून परत एकदा माझा ऐका. एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 पास झाला 23 मे 1986 ला आणि इम्प्लिमेंट सुरू झालं. इंदिरा गांधींचा बर्थडे होता 19 नोव्हेंबर 1986 ला. ओके. त्यानंतर चॅप्टर 3 महत्वाचा आहे, त्यातली 7 ते 17 ही कलम महत्वाची. प्रिव्हेन्शन, कंट्रोल, अबेटमेंट ऑफ पोल्युशन. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचे पहिले अध्यक्ष होते लोकेश्वर पंत. आपल्या सिलेबसमध्ये मेन्शन आहे पहिला पॉइंट डेफिनेशन. तर डेफिनेशन नुसार 2E याच्या अंतर्गत हजार्डस सबस्टन्सेस येतात, तर आपल्याला ते पाठ असावं. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट हा शब्द मेन्शन आहे, तर त्याचं ऑब्जेक्ट बघितले होते आपण आणि ते ऑब्जेक्ट आपण परीक्षेमध्ये बरोबर करू शकतो. पाठ करण्याची काही गरज नाही. ती मशिनरी महत्वाची. तर ह्याच्यामध्ये सांगितलंय की कलम 5 सांगतं सेंट्रल गव्हर्नमेंट डायरेक्शन देऊ शकतं. जर सेंट्रल गव्हर्नमेंटनं फॉर एक्झाम्पल दिल्लीमध्ये तो बाबा काय नव्हते आसाराम बापू, त्यांनी एक हे घेतलं होतं बघा, एक मोठा 2016 का 17ची गोष्ट आहे. आसाराम बापू नाही, पांढऱ्या दाढीचं काय नव्हतं त्यांचं, ठीक आहे, कोणतर होतं बघा, त्यांनी श्री रविशंकर, ठीक आहे, मला त्यांचा चेहरा आठवतोय, नाव आठवतोय. हा, आसाराम बापू जेलमध्येच आहेत. तर ते जे काय आहेत श्रीशंकर काय कोण आहे माहित नाही मला, त्यांनी एक यमुना, दिल्लीमध्ये यमुनाच्या साईडला तिथं त्यांनी एक मोठी सभा घेतली आणि तिथे खूप खूप घाण केली होती त्या लोकांनी. तर त्यावेळी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल मध्ये एक तक्रार गेली आणि त्या व्यक्तीवरती 200 कोटीची का काहीतरी, मला एक्झॅक्ट फिगर आठवत नाहीये, 200 कोटीचा खटला होता तो. आणि 5A नुसार सेंट्रल गव्हर्नमेंटनं 5A नुसार त्याला आधी डायरेक्शन दिले होते की तू बाबा असा काय कचरा करू नको, तरी पण त्यानं कचरा केला. त्याच्यामुळे मग त्याच्यावरती दंड ठोठावला गेला आणि मग त्यानं नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल मध्ये अपील केली होती. तर तुम्हाला लक्षात असावं की सेंट्रल गव्हर्नमेंट सेक्शन 5 नुसार डायरेक्शन देतं. 5A नुसार दिलेल्या डायरेक्शनच्या विरोधात तुम्ही अपील करू शकता. त्यानंतर महत्वाचं सेक्शन 10 नुसार एखाद्या कंपनीमध्ये जर काही चुकीचं घडत असेल इन्व्हायरमेंट रिलेटेड, तर त्या कंपनीच्या आवारामध्ये तुम्ही एंट्री करू शकता. 10 एक मोठं सर्कल आहे, त्याच्यामध्ये तुम्ही एंट्री करता. एंट्रीचं 1 आणि मोठ्या सर्कलचं 0. 10 मध्ये एंट्री केली. 11 मध्ये तुम्ही हा एक नमुना असे 2 नमुने घेतले. 12 मध्ये तो नमुना प्रयोगशाळेला पाठवला.
13 मध्ये शासकीय विश्लेषक आला, 14 मध्ये त्याने रिपोर्ट दिला, 15 मध्ये 5 वर्ष किंवा 1 लाख रुपये किंवा दोन्ही शिक्षा झाली, तरी पण तुम्ही उल्लंघन करत बसले, दर दिवसाला 5,000 रुपये, तरी पण 1 वर्ष तुम्ही उल्लंघन केलं, मॅक्झिमम 7 वर्ष शिक्षा. त्यानंतर 16 कंपनीचे अपराध, 17 शासकीय डिपार्टमेंटचे अपराध, 23 डिलिगेशन ऑफ पॉवर, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि इतर अधिसत्तेकडे डिलिगेशन ऑफ पॉवर करू शकतं, पण त्याला 2 अपवाद, कलम 3 आणि कलम 25. तर अधिसत्ता स्थापन करण्याची पॉवर डिलिगेट करता येणार नाही, आणि कलम 25 केंद्राचा नियम करण्याचा अधिकार देखील त्यांना डिलिगेट करता येणार नाही. राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009, 2012, 2017, 2019 अशा 3 त्याच्यामध्ये अमेंडमेंट झाल्या. याच्यामध्ये टोटल 7 प्रकरणं आहेत आणि 39 सेक्शन आहेत किंवा 39 कलम आहेत. सिलेबस बघू. डेफिनेशन नुसार 4 डेफिनेशन जास्त महत्वाच्या. ए अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट, सी चाइल्ड, एन स्कूल, एफ प्राथमिक शिक्षण, याचा अर्थ 1ली ते 8वी असं 8 वर्षाचं शिक्षण. त्यानंतर पुढचा सिलेबसचा पॉइंट आहे उद्दिष्ट नॉर्मल असतात, ती घेऊन जातो आपण. पुढचा सिलेबसचा पॉइंट आहे बालकांचा शिक्षणाचा अधिकार. तर सेक्शन 3 सांगतं नजीकच्या शाळेमध्ये 6 ते 18 वर्षातील बालकाला मोफत व सक्तीचं शिक्षण द्यावं. आणि त्याच्या अंतर्गतच एक तरतूद आहे की अपंगांना अशी तरतूद अपंगांचा जो 1995चा कायदा आहे त्याच्यानुसार केलेली असेल, असं राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009चं सेक्शन 3 सांगतं. माहित असावं, या चर्डेला आपल्याला क्वेश्चन येऊन गेला तो. त्यानंतर पुढं शासनाची कर्तव्य तीन महत्वाचे सेक्शन 6, 8 आणि 11. 6 काय सांगतं, शाळा स्थापन करण्याचं कर्तव्य शासनाचं आहे आणि हा ऍक्ट आल्यापासून 3 वर्षाच्या आत तुम्ही शाळा स्थापन करावी. 8 सांगतं समुचित शासनाची कर्तव्य 8 मध्ये आहेत. आणि सेक्शन 11 सांगतं शाळापूर्व शिक्षणाच्या तरतुदी सुद्धा याच्यामध्ये आहेत. तर शासनाची कर्तव्य 6, 8, 11. त्यानंतर शाळा व शिक्षकांच्या जबाबदाऱ्या, प्रकरण 4, 12 ते 28. कलम 17 सांगतं कुठल्याही शिक्षकानं कुठल्याही विद्यार्थ्याच्या अंगाला हात लावायचा नाही. 21 सांगतं शाळा व्यवस्थापन समिती. 27 सांगतं अशैक्षणिक कामाशिवाय इतर कामं त्यांच्यावरती लादली जाणार नाहीत, पण 3 अपवाद, सेन्सस, आपत्ती निवारण आणि निवडणुका, त्यांना गपगुमान जावावं लागल. 28 कुठल्याही शिक्षकानं खासगी शिकवणी घ्यायची नाही. आणि 18, 19 महत्वाची. 18 मान्यता प्रमाणपत्र आणि 19 शाळेसाठी मानके आणि प्रमाणके. 18 प्रमाणपत्र, 18 वर्षाचं झालं की आपल्याला प्रमाणपत्र लागतं, आणि 19 मानके आणि प्रमाणके. जर ह्या 2 गोष्टींचं उल्लंघन करत असाल तुम्ही तर तुम्हाला 1 लाख रुपयाचा द्रव्यदंड आहे, आणि असा दंड झाल्यानंतर देखील तुम्ही उल्लंघन करत असाल तर तुम्हाला 10,000 रुपये पर डे फाईन लागू शकतो. ठीक आहे. ह्या वेळेनं आज 2 आपले ऍक्ट झाले. परत आपण 10 ऍक्ट जे आपले आहेत, टोटल 10 ऍक्ट आहेत, ते 10 ऍक्ट सगळं बंद करून तोंडपाठ आपण करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. कुणाला काय अडचण असेल तर विचारू शकता, आणि जर तुमची इच्छा असेल मी अजून एकदा रिवाइज करायचं तर मी अजून एकदा रिवाइज करू शकतो. कुणाला काय अडचण असेल तर विचारू शकता. लेक्चर फास्ट होत असेल तर सांगा, लेक्चर स्लो होत असेल तर सांगा. तुमच्या सगळ्या सजेशन वेलकम आहेत. सुरभी बोला. आणि तुम्ही अभ्यास केला तर आज शिकवलेलं तुम्हाला सगळं समजेल. आज तुम्ही एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट वरती आलेले सगळे क्वेश्चन कुठल्याही एका पुस्तकातून स्वतः 100% सॉल्व्ह करणं अपेक्षित आहे. तुम्हाला कुठलाही क्वेश्चन समजत नसेल तर तुम्ही उद्या आपलं लेक्चर संपल्यानंतर डाऊट विचारू शकता. कुणाला कसल्याही प्रकारचा आतापर्यंत डाऊट असेल तर सांगा. स्पीड जास्त होतंय, कमी होतंय, तर तुमच्या कन्स्ट्रक्टिव्ह सजेशन ऑलवेज वेलकम आहेत. संतोष तृप्ती बोला. सर म्हणजे झाल्यानंतर मला असं वाटतं की डाऊट घेऊ नका. मग जे म्हणजे आपण पेपर सॉल्व्ह करतो ना, मग ते लक्षात राहून जातं की आपण याच्यावर या क्वेश्चनवर हे डिस्कस केलं होतं. मग ते बरोबर येऊन जातं. मग ते एकदम पेपरच्या वेळेसच डिस्कस केलं तर मला असं वाटतं. येस, आपण त्यावेळी पण डिस्कस करू. आणि आपण डाऊट सेशन कधी घेतोय? लेक्चर संपल्यानंतर.
ज्यावेळेस लेक्चर संपतं त्यावेळेस लोकांनी लेफ्ट झालं तरी चालेल, ज्यांना डाऊट आहेत त्या लोकांनी फक्त थांबायचं. ठीक आहे, आता अजून कुणाला काही डाऊट असेल तर विचारा. आज जेवढं शिकवलं त्याच्यात. प्रसाद. तुम्हाला काय पाठ करायचं हे लक्षात आलं असेल. आता सिलेबस मध्ये जो पॉईंट मेन्शन आहे त्याचं सेक्शन पाठ असावं आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये जे गोष्टी विचारल्यात त्या तुमच्या 100% तोंडपाठ असाव्या. एवढ्या 2 गोष्टीची रिक्वायरमेंट फुलफिल केल्यानंतर तुम्हाला लॉ मध्ये 25 पैकी 22, 23, 24, 25 मार्क पडू शकतात. प्रसाद बोला. सर आपण जीटीचं सर जे म्हणला ना तुम्ही श्री रविशंकरांचं काय ते सर ना त्याच्यावरती सर लोकसत्ताला एक आर्टिकल आला होता, म्हणजे अधिकार स्त्रियांचा अशा टाईप. ते मी तुम्हाला फक्त एक उदाहरण दिलं. त्या उदाहरणाचा आपल्या परीक्षेचा काडीचाही संबंध नाही. ठीक आहे, नेक्स्ट काय डाऊट आहे सर? त्याच्यामध्ये ना सर एनजीटी वरती पण सर म्हणजे क्रिटिसाइज केली होती बरेच सर, कारण की त्याच्यामध्ये त्यांना बरेच अधिकार हे नाही. ऐका परत एकदा, क्रिटिसायझेशन किंवा डोकं लावायचं काम ही युपीएससीच्या पोरांनी करायचं. एमपीएससीच्या पोरांना फक्त सेक्शन पाठ करायचे, डोकं आपटो आणि परीक्षेला जाऊन उत्तर लिहून यायचे. क्रिटिसिझम आणि एमपीएससी ह्याचा काडीचाही संबंध नाही. नेक्स्ट क्वेश्चन. अजिंक्य, मला फक्त परीक्षेपुरतं बोललेलं आवडतं, मी फक्त तुम्हाला ते उदाहरण दिलं होतं. ठीक आहे, अजिंक्य पाटील. कारण एमपीएससीच्या परीक्षेची एक्झामची डिमांड फुलफिल करणं एवढाच माझा पर्पज आहे. ठीक आहे, अजिंक्य बोला. सर, राईट टू एज्युकेशन मध्ये सेक्शन 28 आहे, प्रोहिबिशन ऑफ प्रायव्हेट ट्युशन बाय टीचर. त्यामध्ये सर ऑनलाईन प्लॅटफॉर्म जसं की युट्यूब वगैरे आहे ते पण इन्क्लूड आहे का? मला माहित नाही. आपलं जेवढं ऍक्ट मध्ये मेन्शन केलंय तेवढं आपण पाठ करायचं, बाकी त्याच्या पलीकडं मला माहित नाही आणि आयोग सुद्धा क्वेश्चन विचारणार नाही. आता फक्त बेअर ऍक्ट एकदा वाचावं लागेल. मी पर्सनली ह्याचा बेअर ऍक्ट मला वाचायला मिळाला नाही, त्यामुळे तो वाचलेला नाही. मी किशोर लवटे सरांच्या पुस्तकातल्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या, तुम्ही स्वतः एकदा चेक करा. खाजगी शिकवणी त्याला घेता येणार नाही. हा ते म्हणजे बेअर ऍक्ट मध्ये तसं काही मेन्शन नाही, पण काही शिक्षक म्हणजे युट्यूबवर तसे लेक्चर्स वगैरे अपलोड करत असतात, म्हणून मी डाऊट विचारला. मला नाही माहिती त्याच्याबद्दल आणि आपल्या परीक्षेला हा क्वेश्चन येणार नाही. ठीक आहे, कारण आपला तुम्ही पॅटर्न बघा आयोगाचा, साधा सरळ सोपा क्वेश्चन असतो आणि लॉ हा आपला सेक्शन समजून घेण्यापेक्षा तो पाठ करण्याचा जास्त विषय आहे असं आयोगानं विचारलेल्या प्रश्नावरनं जाणवतं. माझा पर्सनल व्ह्यू तसा नाही. ठीक आहे, फक्त आपल्या चॅनलचं सुद्धा नाव आहे एक्झाम ओरिएंटेड. जेवढं गरजेचं परीक्षेला गरजेचं आहे ना तेवढंच करायचं. ठीक आहे, तुम्हाला काय आवडतं, मला काय आवडतं, तुम्ही किती शहाणे, मी किती शहाणा, त्याला काहीही संबंध नाही. कुणाच्या कन्सेप्ट किती भारी, कुणाच्या कन्सेप्ट किती खराब, त्याचाही काही संबंध नाही. ज्याला काहीच येत नाही ते डेप्युटी कलेक्टर झालेत आणि ज्याला लई येतं ते पण अजून अभ्यास करत बसलेत. परीक्षेची नीड, डिमांड, काही लोकांचा इगो हर्ट होत असेल, काही लोकांना वाईट होत असेल, वाईट वाटत असेल, मला फरक पडत नाही. परीक्षेला जे गरजेचं आहे ते माझ्यासाठी महत्वाचं. नेक्स्ट, संतोष बिसे. अदरवाईज हा बोला संतोष. सर, ते डिव्हॅल्युएशन काय ती कन्सेप्ट, त्याचं एक्झाम्पल सांगा नाही का? कशाचं? डिव्हॅल्युएशन काय आहे ना, ज्यामध्ये ट्रान्सफर ऑथॉरिटी. येस, परत एकदा सांगतो, तो पॉइंट आणि आपला सिलेबस ह्याचा संबंध नाही. आपल्या सिलेबस मध्ये डिसेंट्रलायझेशन आणि डिलेगेशन ह्याच 2 गोष्टी आहेत, त्यामुळे त्याच गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन केल्या. आता डिव्हॅल्युएशन काय असतं तर सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटला अथॉरिटीचं ट्रान्सफर करतं आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं आर्टिकल 254 जर बघितलं तुम्ही, सेंट्रल स्टेट रिलेशन, त्याच्या अंतर्गत तशी अथॉरिटी ट्रान्सफर केलेली आपल्याला आढळते. तर परत तो GS2चा पार्ट बनतो इंडियन पॉलिटीचा, तो आपल्या डिलेगेशन आणि डिसेंट्रलायझेशनला टच करत नाही. ठीक आहे, मी बोला. मी ME नाव पण लय डेंजर असते टाकलेले. अजय भाळे. आणि कुठलाही ऍक्ट अर्धा तासामध्ये तोंडपाठ होऊन जातो आणि तुम्हाला एंडिंगला मी दाखवेल की पूर्ण 2.5 तासामध्ये 10च्या 10 ऍक्ट तोंडपाठ होतात.
आणि पुन्हा तुम्हाला दाखवेल की जो GS2चा पेपरमध्ये 1 तास गॅप असतो, त्या 1 तासामध्ये अख्खेच्या ऍक्ट रिवाइज होतात. ठीक आहे. आणि ही आपली MPSC मेन्स फास्ट ट्रॅक बॅच आहे आणि मी स्लोली शिकवू शकत नाही, त्यामुळे मी कधीही स्लो शिकवण्याच्या प्लॅटफॉर्मवरती मी कधी जाणार पण नाही. ठीक आहे. प्रत्येकाची एक पर्सनॅलिटी असते आणि त्या पर्सनॅलिटीनुसार तो माणूस वागत असतो. ठीक आहे. कुणाला काय विचारायचं असेल तर विचारा. पूनम खरात. हॅलो, गुड मॉर्निंग सर. सर, ते पर्यावरण संरक्षण अधिनियम 2019 आलाय ना नवीन? आपल्या काय सिलेबसमध्ये 1986 ला आहे. तर नवीन कोणता आलाय त्याच्याबद्दल मला आयडिया नाही. माझ्या सिलेबसमध्ये 1986 आहे, तर मी तोच नवीन करणार. चालेल सर. सुशांत शिंदे सरांचं बुक आहे ना ज्ञानदीपचं, त्याच्यात सगळे हे आहेत, तर मी ऑनलाईन मागवते ना, त्यामुळे त्यातला आतमध्ये काय सिलेबस आपल्या नवीन सिलेबस प्रमाणे आहे का त्यात? पंचायत राज वगैरे सगळं आहे, लॉज वगैरे? मॅम, मी सुशांत शिंदे सरांचं पुस्तक बघितलेलं नाही. फक्त महेश शिंदे सरांनी त्याचा व्हॉट्सअपला स्टेटस ठेवला होता, म्हणून मी तुम्हाला त्याचा रेफरन्स दिला. ते पुस्तक कसं आहे, वाईट आहे का खराब आहे मला माहित नाही. नाही म्हणजे सिलेबस नुसार मला टॉपिक काहीच माहित नाही. चालेल. खाटेकर सरांचं पुस्तक मी विकत घेतलंय. तो बऱ्यापैकी सगळा पार्ट कव्हर केलेला आहे, पार्ट 2चा. चालेल सर. थँक्यू. हॅलो हा, मी बोला. सर, ते नवीन ऍक्ट नाही ना आपल्याला, आता आपल्याला जुनाच ऍक्ट आहे अकॉर्डिंग टू सिलेबस. नवीन सिलेबस मध्ये पण जुनाच ऍक्ट करायचा आहे, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन. ऐका ना, कुठला एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे ना, तो जुनाच करायचा आहे ना आपल्याला. जुनाच करायचं 1986चा. मला नवीन आलेला आज कळलं तुमच्याकडून. मला ते सुद्धा माहित नव्हतं. हा, नाही म्हणजे तेच ना. हो, म्हणजे सिलेबस मध्ये पण तोच आहे जुनाच, म्हणून म्हणतो. येस. ऐका, एक करायचं असतं, जे सिलेबस मध्ये मेन्शन आहे तो करायचा, आणि त्या पॉइंटला अनुसरून नवीन काय चेंजेस झालेत, त्या चेंजेस तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. ओके, थँक्यू. पंकज. हॅलो. हा, बोला. सर, तुम्ही कलम लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स सांगणार होतात. ह्या ट्रिक सांगितल्या की तुम्हाला आता. तर तुम्ही फक्त 10, 11 आणि 12 हे एवढं सांगितले, बाकीचे ट्रिक नाही सांगितले. बाकी मला कुठलीही विचार, माझी पाठ आहे सध्या. ते ट्रिक काय 10 वेळा करायचं, परत डोकं आपटू ते वाचायचं. 10 वेळा वाचायचं, 5 मिनिटात रिव्हिजन करायची, 7 मिनिटात करायची, 17 मिनिटात करायची, परत वाचायचं. तुम्हाला मी आज फक्त एक शिकवलाय. ज्या दिवशी 10 होतील ना, त्या दिवशी कुठलंही कलम मला विचारा, मी तुम्हाला उत्तर देईन. ते परत वाचायचं, मल्टिपल रिव्हिजन करणं. कलम 5 नुसार त्यानं डायरेक्शन दिलं, 5 नुसार मी एका क्रोनॉलॉजिकने लक्षात ठेवा. 5 नुसार डायरेक्शन दिलं, 5 नुसार अपील केलं, 6, 7, 8 माझ्या लक्षात नाहीत राहत. 10 नुसार मी एंट्री केली, 11 नुसार मी नमुना घेतला, 12 नुसार प्रयोगशाळेत गेलो, 13 नुसार शासकीय विश्लेषकाला, 14 नुसार त्यानं आवाज दिला, 15 नुसार शिक्षा झाली, 16 नुसार प्रायव्हेट कंपनीच्या अपराध, 17 नुसार शासकीय डिपार्टमेंटच्या अपराध, 18 माहित नाही, 19 माहित नाही. महत्वाचं परत काय येतं, 23 येतं, डिलिगेशन ऑफ पॉवर आहे. झालं, न बघता सांगितलं तुम्हाला सगळं. परत वाचायचं, परत हे करायचं. परीक्षेची डिमांड तशी तर आपण तसा अभ्यास करायचा. ठीक आहे. राईट टू एज्युकेशन बघितलं आपण. सिलेबस मध्ये डेफिनेशन शब्द आहे. 2A अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट, 2C चाइल्ड आहे, 2N शाळा आहे, 2F प्राथमिक काहीतरी बोललंय त्यानं, प्राथमिक शिक्षणाचा अधिकार बोललंय. त्यानंतर बालकांच्या शिक्षणाचा अधिकार सिलेबस मध्ये मेन्शन आहे. कलम 3 सांगतं की बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण नजीकच्या शाळेमध्ये मिळावं, आणि त्याला तिथं एक शब्द लिहिलाय की अशी तरतूद अपंगांसाठी 1995च्या ऍक्ट नुसार केलेली असेल. ओके. त्याच्यानंतर सांगतं शासनाची कर्तव्य. 6, 8, 11 पाठ आहेत माझे. 6 नुसार शासनाची काय शाळा स्थापन करेल. 8 सांगतं की त्याचे कर्तव्य दिलेत. 11 सांगतं की शाळापूर्व शिक्षणाची सुद्धा तरतूद त्या करेल. त्याच्यानंतर 17 आणि 27 मी सोबत लक्षात ठेवणार. 17 म्हणते बालकाला शारीरिक इजा करायची नाही, आणि 27 सांगतं की शिक्षकाला दुसरी कामं द्यायची नाहीत. 28 मध्ये सांगतं की शिक्षकांनी शिकवणी घ्यायची नाही. झालं, पाठवायला काय लागतं असल्या गोष्टी. 21 मध्ये शाळा व्यवस्थापन समिती आहे, आणि 18 प्रमाणपत्र, 19 प्रमाणक. उल्लंघन केलं तर 1 लाख रुपये, परत उल्लंघन केलं तर पर डे 10,000 रुपये. झालं, 10 मिनिटांमध्ये 2 ऍक्ट. 2 तासामध्ये 10 ऍक्ट तोंडपाठ झालेले असतील.
ऍट द एंड ऑफ द डे तुमच्या चेहऱ्यावरती स्माइल असेल. फक्त बिलीव्ह करा, थोडस बिलीव्ह करा. काही लोकांना आवडलं नसेल की काय सांगतोय, एक्सप्लेन केलं नाही. काही नाही, एक्सप्लेनेशनच्या खूप. मी 5 वर्ष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. पहिली 3 वर्ष कन्सेप्ट करणं असल्यावरतीच बरं होता. पुन्हा कळलं की काय नसते कन्सेप्ट गोष्टी तोंडपाठ करायच्या, परीक्षेला जायचं, गोल करायचं आणि पैकीच्या पैकी मार्क घ्यायचे. मार्क्सवादी बनायचं. ठीक आहे, मार्क्सवादी. तो मार्क्स नाही, परीक्षेतले मार्क्स त्याच्यासाठी बनायचं. आणि ज्याला मार्क येतात का त्याच्याकडे नॉलेज बी असतं. अदरवाईज काही जनता असते मार्केटमध्ये अक्कल शून्य असते आणि त्यांचं म्हणणं असते काय नाही, हे फक्त तोंडपाठ करतंय. तुलाही शहाणा म्हणायचं आणि आपण परीक्षेची जी गरज आहे ना ती फुलफिल करायची. नाहीतर एखादा कन्सेप्ट त्याला माहित असतो, दुसऱ्याला जमत नाही, म्हणून तोला स्वतःला शहाणा समजतो, दुसऱ्याला येडं समजतो. असं काय नसतं, सगळे शहाणेच आहेत. ठीक आहे, अजून कोणाला काय डाऊट आहे? वैशाली शिंदे. काही डाऊट असू द्या, आज जेवढं फक्त कन्स्ट्रक्टिव्ह काय बोला तुम्ही. जर मला ते उदाहरण देत असाल आणि त्याने हे केलं तर त्या केलं तर ते परीक्षेला येणार आहे का? नाही येणार. मग त्याच्यावरती 2 मिनिट तुमचे माझे वाया घालू नका. जे परीक्षेला येणार आहे, आलेलं आहे, येऊ शकतं, ह्याच्यावरती बोला. एक्झाम ओरिएंटेड बोला. बाकीच्या फालतू गप्पा ऐकण्यात मी इंटरेस्टेड नाही. तुमचंही आणि माझे 2 मिनिटं वाया घालवू नका. कुणाला काय बोलायचंय? असं नाही की मी तुमच्यासोबत स्ट्रिक्ट वागतोय, पण आपण थोडस मार्क्सवादी बनायला पाहिजे, तरच लिमिटेड टाइम मध्ये मॅक्झिमम अभ्यास आपला होऊ शकतो. हॅलो. हा बोला अजय सिंग. हा सर, रेफरन्स बुक सांगा ना पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन साठी मराठी. मराठीमधून दिलीप खाटेकर सरांचं पुस्तक त्याच्यामध्ये आहे. आणि मी ग्रुपला एक मराठी PDF पण टाकले. ती सध्या लगेच डाउनलोड करून घ्या. मी ते मटेरियल डिलीट करणार आहे कारण कॉपीराईटचे इश्यू आहेत म्हणून. त्याच्या त्या व्यक्तीनं लक्ष्मीकांतचं जे इंग्लिश मधलं पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आहे ना, पण ते टोटल 53 पेजेसची PDF आहे. मी तुम्हाला 8 ते 10 पेजेस मध्ये त्याचे नोट्स काढून दिले. पण जेवढं परीक्षेला गरजेचं आहे तेवढं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. थँक्यू. ओके, अजून कोणाला काय? हॅलो, गुड मॉर्निंग सर. हा, गुड मॉर्निंग मॅम. सर, हे जे आपण डिसेंट्रलायझेशन बघितलं त्यामध्ये व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल, आपण हे जे 2 बघितले, टेरिटोरियल म्हणजे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल फंक्शनल, तर हे ऍक्च्युअली कसं वर्क करतं आणि त्याचे काही जर एक्झाम्पल देऊन सांगता आलं म्हणजे तर मग ते क्लिअर होईल जरा जास्त. मॅम, त्या PDF मध्ये तुम्ही एकदा बघा. त्या PDF मध्ये तेवढ्याच गोष्टी मेन्शन आहेत, त्याच्या पलीकडे मला पण माहित नाही. आणि मला परीक्षेच्या दृष्टीने जेवढं महत्वाचं तेवढंच मी माझ्या नोट्स मध्ये लिहिलं. मी पण त्याच्यावरती जास्त सर्च किंवा रिसर्च करत बसलो नाही, मला पण माहित नाही, सॉरी. आणि सर, हे डिव्हॅल्युएशन आणि डिसेंट्रलायझेशन आपण बघितलं, त्या दोघांमध्ये पण ऑथॉरिटी ही ट्रान्सफर होते. तर मग एक्झॅक्टली दोघांमध्ये डिफरन्स काय सर? डिव्हॅल्युएशन मध्ये पण मॅम तुम्हाला परत सांगतो, आपल्या सिलेबसमध्ये डिसेंट्रलायझेशन आणि डिलिगेशन असे 2 शब्द आहेत. आयोग तुम्हाला डिसेंट्रलायझेशन आणि डिलिगेशन याच्यावरच क्वेश्चन विचारणार. डिव्होल्युशन हा शब्द तुम्हाला चुकून पण विचारणार नाही. ओके. आणि सर, डेलिगेशन हे जे असतं ते फॉर्मल असतं की इनफॉर्मल असतं? आणि ते एक्झॅक्टली जर त्याचं एखादं एक्झाम्पल देता आलं तर मग ते जरा जास्त क्लिअर होईल. दोन्ही प्रकारचं असतं, फॉर्मल प्लस इनफॉर्मल असतं. आता बघा, एखादी इन्स्टिट्यूशन आहे किंवा आता डिलिगेशन फक्त गव्हर्नमेंट मध्येच होतं असं काही नाही ना. डिलिगेशन हे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन किंवा प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन मध्ये पण होऊ शकतं. जर ते प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन मध्ये, आता मी समजा मी जॉब करतोय आणि सध्या मी तुमचे लेक्चर घेतोय, मी माझ्या मित्राला सांगितलं अरे माझ्यातर्फे तू एकदा लेक्चर घे, झालं ते इनफॉर्मल झालं. ठीक आहे. आता मी तुम्हाला 2 गोष्टी सांगितल्या, डिलिगेशन फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आणि डिलिगेशन लेजिस्लेशन, एक्झिक्युटिव्ह लेजिस्लेशन, सबऑर्डिनेट लेजिस्लेशन. तर ह्या 3 गोष्टी आपण GS2 मध्ये बघतो. लक्ष्मीकांतच्या पुस्तकामध्ये त्या मेन्शन आहेत. डिलिगेशन आणि डिलिगेशन लेजिस्लेशन हे 2 गोष्टी वेगळ्या आहेत. ओके सर. आणि सर, हे जे आपण बिहेवियरल अप्रोच बघितलं त्याच्यावरती इनफॉर्मल जे बिहेवियर आहे तर ते तिथे कन्सिडर होतं. तसं सिस्टीम अप्रोच मध्ये इनफॉर्मल बिहेवियर कन्सिडर होतं की
फॉर्मल बिहेवियर की बोथ वरती एम्फसिस असतं त्याच्यावरती. तसं तिथं मेन्शन नाही त्या पुस्तकामध्ये की फॉर्मल येतं काही फॉर्मल येतं, तर असंच त्या पुस्तकात कुठेही रेफरन्स नाहीये. तुम्हाला मी PDF पण शेअर केले, तुम्ही बघू शकता. मी तर वाचलं नाही. ओके. तुमचे डाऊट खूप चांगले आहेत मॅडम, पण कसं आहे आपली परीक्षा पद्धती किंवा आपली MPSC एवढी कमकुवत आहे ना, की त्यांनी कन्स्ट्रक्टिव्ह विद्यार्थ्यांनी विचार करावा ह्याला स्कोपच ठेवला नाही. ज्यावेळेस ती रायटिंग मध्ये असते ना एखादी परीक्षा, त्यावेळेस मग तुम्ही तसा विचार करणं. आणि मी पर्सनली इनिशियली 2018ला फेल होण्यामागचं रिझन तेच होतं. मी पर्सनली 2017ला UPSCचा अभ्यास केला आणि मी तसा विचार करायचा 18चा अभ्यास करताना. ज्यावेळेस रिझल्ट गेला त्यावेळेस कळलं की यार बऱ्याच वेळेस माझं जसं तुमचा प्रॉब्लेम आहे की बऱ्याच क्वेश्चनला तुम्ही डीप नॉलेज अप्लाय करतात आणि तिथे आपल्याला जास्त विचार न करता आन्सर द्यायचं असतं. बऱ्याच वेळेस माझंही असं असतं की हा वाचलेलं आहे आपण, मग यातनं विनाकारण मग एखादा ऑप्शन डिलीट केला जातो आणि तो क्वेश्चन रॉंग होतो. तर बऱ्याच वेळेस असं होतं. तर हे कसं अवॉइड करायचं, म्हणजे माझे बरेच क्वेश्चन यामध्ये म्हणजे 5 ते 10 क्वेश्चन गेलेत आता ह्या प्रीला पण. येस, आता तुमचं नुकसान झालंय ना, एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा तुमचा अप्रोच असतो. जर त्या अप्रोचनं जर गोष्टी तुमच्या हाताबाहेर जात असतील, चुकत असतील, तर अप्रोच बदलणं एवढंच त्याला सोल्युशन आहे. मग अप्रोच बदलायचं म्हणजे काय करायचं, तर तुम्ही एखाद्या स्टेटमेंटला जास्त विचार नाही करायचा. आयोगाने मेन्शनच केलंय, सुशिक्षित व्यक्ती विशेष ज्ञान न करता त्या क्वेश्चनचं उत्तर देऊ शकतो. तर आपण स्वतःला सुशिक्षित समजायचं, विशेष ज्ञान असलेला समजायचं नाही आणि विशेष ज्ञान वापरायचं नाही, कारण आयोगाचे ते स्टेटमेंट सांगते. डीप नॉलेज वापरलं का माझं पर्सनली मागच्या वर्षी नुकसान झालं. तेच माझंही होतं. आणि सर लास्ट क्वेश्चन आता, जो NPM बघितला आपण त्याच्यामध्ये जे थेरॉटिकल बेस जे बघितले आपण, त्यामध्ये एक फर्स्ट जो दिलेला पब्लिक चॉईस अप्रोच आणि सेकंड जो होता निओ टेररिझम, तर ते थोडंसं निओ टेररिझम म्हणजे मला ही कन्सेप्ट नाही कळली, ते थोडं सांगता येईल का? परत ना आपल्याला आयोग क्वेश्चन काय विचारू शकतो की न्यू पब्लिक मॅनेजमेंटचा बेस काय आहे, त्याच्या पलीकडे जाऊन त्या बेसचं अजून त्याचं काय आहे मला वाटत नाही आयोग क्वेश्चन विचारेल. मी आपल्याला एक्सपेक्टेड आहे की जस्ट जे हेडिंग बस तेवढंच लक्षात ठेवा. बस 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 मी सुद्धा ते इन डिटेल लिहिण्याचा प्रयत्न केला नोटबुक मध्ये, त्याच्याही पलीकडे शक्यतो जाणार नाही क्वेश्चन. आणि तुमच्या अभ्यासाला मर्यादा आहे ना हो, किती तुम्ही अभ्यास करणार. येस, आपण आपला स्कोप डिफाईन करू आणि त्या स्कोप मध्ये आपण जर त्या स्कोप मधला क्वेश्चन आला का तो चुकायचा नाही. जर एखादा बाहेर गेला तर काय हरकत नाही. आपल्याला 150 पैकी 150 नाही, आपल्याला 120 मार्क भरपूर झाले. आणि ज्याला 150 पैकी 150 घ्यायचंय ना ते 100% 70च मार्क घेतं. ठीक आहे, आणि कटू आहे पण खरं आहे. आणि ज्यांना ते आवडलं नाही ते लेफ्ट पण झाले, काय हरकत नाही, मला फरक पडत नाही. कारण माझं नुकसान झालं, मी तुम्हाला काही चुकीचं सांगणार नाही. जे खरं आहे, जे आपण करू शकतो, जे आपल्या आवाक्याच्या आत आहे तेवढ्याच गोष्टी आपण करणं अपेक्षित आहे. जे उगत जमत नाही एखादी गोष्ट नाही, कन्सेप्टच बिल्ड करायचं. बरं तू का मागचे 10 वर्ष झालं कन्सेप्टच बिल्ड करत बसलाय, पुढचे 10 वर्ष तेच करत बस, तोपर्यंत बाकीचे डेप्युटी कलेक्टर होऊन जाते. ठीक आहे, अजून कोणाला काय? आणि प्रत्येकाचा अप्रोच वेगळा असतो. परत थेअरी ऑफ अनेकांतवाद, एखाद्या गोष्टीकडे 5 लोक 5 वेनं बघू शकतात. ज्याला ज्या वेनं बघायचं त्याला बघून द्यायचं. दुसऱ्याच्या एरियामध्ये जाऊन अननेसेसरी त्याला डिस्टर्ब करायचं नाही की तुझं चुकीचं आहे. अरे त्याचंही बरोबर आहे, तुझंही बरोबर आहे, काय हरकत नाही. तू तुझ्या वेनं सक्सेस होऊन दाखव, मी माझ्या वेनं सक्सेस होऊन दाखवतो. असं काहीच कुठं लिहिलेलं नाही की असंच गेलं तर पास होतंय, असं गेलं तर नापासच आहे, असं काहीच नाही. आणि आपण आयुष्यभर कधी ना कधी सक्सेसफुल झालेलं आहे आपल्या आपल्या मेथड वापरून. त्यामुळे स्वतःच्या मेथडवरती विश्वास ठेवायचा. ट्रस्ट युअर ओन मेथड्स. अननेसेसरी दुसऱ्याला कॉपी करायला जातो आपण आणि आपलं नुकसानच होतं. आणि ह्या जगात कुणीच शहाणं नाही, सगळेच शहाणे आहेत. जर एखाद्याला वाटत असेल मीच एकटा शहाण आहे तर ते चुकीचं आहे जरा. अजून कुणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. ह्या गोष्टी तुम्हाला सांगाव्या लागतात तरच तुम्ही तुमच्या अभ्यासावरती विश्वास ठेवता. अदरवाईज तुम्हाला अननेसेसरी वाटत राहतं की माझा मित्र लय भारी अभ्यास करतोय आणि आपण चुकीचा करतोय. मी बोला. हॅलो, हा बोला. मागच्या ज्या रेकॉर्डिंग आहेत त्या सगळ्या अवेलेबल आहेत का चॅनलवर आता? नाही, पहिलं लेक्चर आहे आज. ओके ओके, आज पहिले GST चं आणि पहिलं बाकीच्या लेक्चर. विषयांचे जे विश्लेषणचे घेतले ते आहेत, क्वेश्चन पेपर नाही ते पण विश्लेषणचे नाही. घेतले ते आहेत.
आपण हा कोर्स पेड ठेवलेला आहे, हा फ्री मध्ये नाहीये. हा म्हणजे आज पहिल्यांदा मी आलो इथं म्हणून मला एकदा काय आयडिया नव्हती म्हणून विचार. नाही सर, आपले ही मेन्स फास्ट ट्रॅक बॅच आहे. हो. ही आपली प्रायव्हेट चॅनल वरती होते. फक्त आपण आज पहिलं लेक्चर होतं आणि काल काही लोकांनी रात्री 2-3 वाजेपर्यंत पेमेंट केलेले आहेत. खरंच केलेले आहेत, मी काय खोटं बोलत नाही. आणि ओके, त्याच्यामुळे मग मग त्या लोकांना मला प्रायव्हेट ग्रुपला ऍड नाही करता आलं. मग त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून मी ओपन टू ऑल ठेवलं लेक्चर. ओके. मला हे एक्झॅक्टली माहित नव्हतं. म्हणजे आता ऍडमिशन जर करायची असेल आपल्याला तर मग ती प्रोसिजर आहे का चॅनलवर? हो, चॅनल वरती आहे. थोडस स्क्रोल केलं तर तुम्हाला मिळेल किंवा मला Okay, पर्सनल thank you. मेसेज करा. ओके ओके सर, थँक्यू. ओके. ऋतुजा बोला. ऋतुजा बोला. कुणाला कसलाही डाऊट असेल तर विचारा. पर्सनली मेसेज करणं, पर्सनली कॉल करणं थोडंसं अवॉइड करा. मला माझा अभ्यास करायचा आहे. हा बोला. हॅलो सर, आता 370 जसं म्हणजे स्पेशल स्टेटसचा दर्जा जो रिवोक केला ना जम्मू काश्मीरला, तर आता आपण काही कायद्यांमध्ये असं बघू की तरतूद जम्मू काश्मीरला लागू नाहीये आणि बेर मध्ये त्या म्हणजे सुधारणा केल्या नसतील ना, मग सर क्वेश्चन जर आला आयोगात कलम आर्टिकल 1 मध्ये तर कसं टॅकल येस करायचं? येस. हा, तर आयोगाला तो इन डिटेल क्वेश्चन विचारावा लागेल. कारण इनिशियली काय होतं आणि आता 2019 भारतात जम्मू काश्मीर भारताचा आर्टिकल 370 रिवोक केल्यानंतर अशा चेंजेस झालेत, तर त्यानुसार त्याला लागू होतं का, आयोगाला तसं इन डिटेल विचारावं लागेल. अदरवाईज आपण बेर ऍक्टची PDF त्यांना दाखवून तो क्वेश्चन कॅन्सल त्यांच्याकडनं करून घेऊ 100%. ओके. आयोगाला तसं इन डिटेल क्वेश्चन विचारावं लागेल. आणि आयोग इतका त्रास स्वतःला घेणार नाही, तो विचारणारच नाही ते लागू होतं का नाही होतं. आणि जरी विचारला तरी त्याला इन डिटेल गोष्टीचं एक्सप्लेनेशन द्यावं लागेल. ओके सर. ठीक आहे. तरी पण आपण 2 चार्ट बनवू की इनिशियली बेर ऍक्ट असताना कुठले ऍक्ट भारताला लागू होते आणि कुठले जम्मू काश्मीरला नव्हते, आणि सध्याच्या स्थितीमध्ये कुठले ऍक्ट लागू आहेत आणि कुठले नाही. एक डिफरन्सिएशन ऍट द सगळे लॉ झाल्यानंतर मी स्वतः तुम्हाला करून देईल. डोंट वरी, सगळं मिळेल तुम्हाला. थोडासा पेशन्स असू द्या, थोडासा विश्वास असू द्या, जास्त नको, थोडाच ठेवा. अजून कोणाला काय विचारायचं असेल तर विचारू शकता. अदरवाईज आपण आपलं सेशन एंड करूया. 3 तास बडबड करणं खरंच मोठी गोष्ट असते. थँक्यू सर. चालेल चालेल, मग थँक्यू. मी सेशन एंड करतो.